मला असं वाटतं कोल्हापूरकरांना मला सांगायला आनंद वाटेल. सर्वाधिक भेटी मी कोल्हापूरमध्ये आणि आढावा बैठकीच्या निमित्तानं दिलेल्या आहेत आणि ह्याच सगळ्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी आज एसपी ऑफिसला आले आणि म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की मी जाऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला तुम्हाला अजून फार सविस्तर आढावा देता येईल. राज्य महिला आयोगाकडे महाराष्ट्रातल्या अनेक केसेस येतात, अनेक तक्रारी येतात. त्याचा पाठपुरावा करत असताना आम्ही संबंधित विभागाला त्या तक्रारी पाठवत असतो आणि बऱ्याच वेळा त्या तक्रारींचा म्हणजे त्या कधी कधी न्यायप्रविष्ट असतात, कधी त्या समुपदेशनाकडे असतात, कधी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून चालतात आणि बऱ्याच वेळा या गोष्टींसाठी आम्ही स्वतः जेव्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याच वेळा त्या केसेस लवकर आम्हाला निकालात काढता येतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मी एसपींची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले. यामध्ये मिसिंग केसेस असतील, डीबीच्या काही केसेस, सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात अनेक काही तक्रारी आमच्या आयोगाकडे आलेल्या आहेत. आयसी कमिटीच्या संदर्भात आपण फार मोठी चळवळ उभी केली आणि मला विश्वास आहे, आनंदही वाटला एका गोष्टीचा. कोल्हापूरच्या पोलीस विभागाने आणि कामगार विभाग, कलेक्टर विभाग यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा पुढे चालू ठेवली आणि त्याचा लेखाजोखा दर महिन्याला त्यांनी आम्हाला सादर केलेला आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल होतोय. मी हेही सांगेल की 100% बदल लगेच कुठलाही आपल्याकडे होणार नाही, पण जो काही बदलाचं वारं वाहत आहे याच्यामध्ये परिवर्तन करत असताना आपण निश्चितपणाने प्रगती केली हे सुद्धा सांगायला मला आनंद वाटेल आणि हा सगळा लेखाजोगा आढावा आमच्याकडे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याचा येत असतो. मी कोल्हापूरच्या पोलिसांचं, कलेक्टर विभाग आणि आमचं विधी सेवा जिमाबा यांचे मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीच्या आम्ही दिलेल्या सूचनानुसार बीट मार्शल दामिनी पथक, पोलीस काका असेल, बडीकॉप असेल यांच्या माध्यमातून सुद्धा शाळा कॉलेजमध्ये भेटी देत खूप चांगल्या पद्धतीचं काउन्सिलिंग केलेलं आहे. याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का याच्याबाबत निश्चित त्यांना मी सूचना करेन. शाळा महाविद्यालयाच्या